एज्युकेशनल वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वीचा इतिहासाचा धडा 5वा सामाजिक व धार्मिक प्रबोधन हा धडा शिकणार आहोत. मागच्या पाठात आपण पाहिलं की 1857च्या लढ्यामुळं इंग्रजी राज्यसत्तेला आपल्या हिंदू लोकांनी संघटित विरोध केला पाहिजे असं आपल्या भारतीयांना वाटू लागलं आणि 1857चा हा लढा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा प्रेरणास्त्रोत ठरला. या धड्यामध्ये आपण नवीन सामाजिक व धार्मिक प्रबोधनं कशी झाली ते बघणार आहोत. तर इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबर नवे विचार, नवी कल्पना, नवीन तत्त्वज्ञान यांचा प्रसार झाला. तसेच पाश्चिमात्य विचार, संस्कृती याची भारतीयांना ओळख झाली. इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबर नवे विचार, नवीन कल्पना आणि नवीन तत्त्वज्ञानाचा प्रसार झाला आणि पाश्चिमात्य विचार, संस्कृती याची भारतीयांना ओळख झाली. पाश्चिमात्य विचार, संस्कृती कुठली चांगली कुठली वाईट हे सर्व त्यांना समजू लागले. यामुळे भारतीय समाजाच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात बदल झाले. भारतीय समाजाचे मागासलेपण, त्यांच्या अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातीभेद, उच्च नीचतेच्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकस कृतीची अभाव यात आहे याची जाणीव सुशिक्षित समाजाला होऊ लागली. आपले कुठे चुकते, कुठं काय होतंय हे सर्वाची जाणीव आपल्या भारतात जे सुशिक्षित आहेत त्यांना व्हायला लागले. आपल्या मागासलेपणाचा फायदा हे इंग्रज लोक घेत आहेत हे त्यांना कळू लागलं होतं. त्यामुळं भारतीय समाजाचे मागासलेपण कशामध्ये आहे तर अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जी परंपरेनुसार रूढ्या आलेल्या आहेत त्या चालवणं ह्यामध्ये भारतीय समाज मागे आहे. जातीभेद, उच्च नीचतेच्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकस कृतीचा अभाव, लोकांनी जे सांगितलं तेच ते पुढे रूढी परंपरा त्याच वाहत आपण आलेलो होतो आणि त्यातच आपण तेच खरं आहे हे आपण मानत होतो आणि त्यामुळे काय झालं, सुशिक्षित समाजाला ही सर्व कळू लागले होते. देश प्रगतीपथावर नेण्यासाठी भारतीय समाजातील दोष व अनिष्ट प्रवृत्तींचे निर्मूलन करून मानवता, समता, बंधुता या तत्वांवर आधारित नवसमाज निर्माण करण्याची आवश्यकता होती. आणि त्यामुळे काय झालं, या समाजातील हे दोष आणि अनिष्ट प्रवृत्ती याचं निर्मूलन करायला पाहिजे आणि भारतात मानवता, समता, बंधुता हे तत्त्व आपल्या समाजात आली पाहिजे यासाठी सर्वजण धडपड करू लागले. भारतीय समाजातील विविध प्रश्न दूर करण्यासाठी सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करू लागले. मग यांनी काय काम केलं तर त्यांनी आपल्या लेखणीद्वारे जनजागृती केली. लेखणी म्हणजे आपल्या लिहिण्यातून त्यांनी सर्व समाजाला जागृत करायचे काम केले. तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन असे म्हणतात. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, भारतीय प्रबोधन म्हणजे काय? तर जे सुशिक्षित समाज होता जो त्यांनी सगळ्याचा अभ्यास केला की भारतीय समाज का मागे राहिला आहे. मागासलेपण, अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातीभेद, उच्च नीचतेच्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्ती यांचा अभाव आणि याची सर्व जाणीव त्या सुशिक्षित समाजाला होऊ लागली आणि त्यामुळं त्यांनी काय केलं की देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी भारतातील समाजातील दोष व अनिष्ट प्रवृत्तीचे निर्मूलन करण्यासाठी पुढाकार घेतला आणि आपल्या लेखनातून त्यांनी जनतेला जागृत करण्याची सुरुवात केली. यालाच काय म्हणायचं, भारतीय प्रबोधन असं म्हणायचं. धर्मसुधारणा व समाज सुधारणेचे पर्व. आता मग याची सुरुवात केली तर ती कशी केली ते आपण आता बघणार आहोत. ब्राह्मो समाज. राजा राममोहन रॉय यांनी इसवी सन 1828मध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली. मग हे इथे चित्र दाखवले राजा राममोहन रॉयचं. राजा राममोहन रॉय यांनी काय केलं, बंगालमध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 साली केली. त्यांनी अनेक भाषा व धर्माचा अभ्यास केला होता.
त्यातूनच त्यांची अद्वैतवादी विचारसरणी विकसित झाली होती. म्हणजे त्यांनी इतर धर्मांचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांना एकेश्वरवाद, उच्च नीच असा भेदभाव न पाळणे, कर्मकांडास विरोध करणे, प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही ब्राह्मो समाजाची तत्त्वे होती. म्हणजे काय की राजा राममोहन रॉय यांनी अनेक भाषांचा आणि धर्मांचा अभ्यास केला. प्रत्येक धर्माच्या अभ्यासातून त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आपल्या सर्वांचा देव हा एकच आहे. अनेक भाषा आणि धर्मांचा अभ्यास केलेला आणि त्यामुळे त्यांची अद्वैतवादी विचारसरणी विकसित झाली. देव एकच आहे, उच्च नीच असा भाव करायचा नाही आणि कर्मकांडास विरोध. म्हणजे काय की लोक काय करायचे की कोणता देव प्रसन्न करण्यासाठी किंवा नवस बोलायचं आणि त्याला बळी द्यायचं, बकरे देणे, कोंबडी देणे, हा प्रकार त्यांनी ह्या प्रकाराला विरोध केला. प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे, काय असेल ते प्रार्थनेतून करायचं, हा मार्ग अनुसरणे ही ब्राह्मो समाजाची तत्त्वे होती. राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांना विरोध केला. कोणत्या प्रथांना विरोध केला? सती प्रथा म्हणजे काय तर पूर्वीच्या काळी जर एखाद्या बाईचा नवरा जर वारला तर त्याच्या चितेवर त्या बाईला स्वतः दहन करायचे, त्याच्याच चितेवर. तर त्या प्रथेला सती प्रथा नाव. पण हे खूप वेगळं होतं आणि हे बदललं पाहिजे होतं. त्यामुळे आपला देश अगदीच मागे राहिला होता. बालविवाह, छोट्यापणी मुलींचं लग्न करायचं आणि नंतर त्या मुलींनी आयुष्यभर विधवेचं स्वरूप घ्यायचं, हे खूप वेगळं होतं. आणि परत त्यांना पडदा पद्धतीस ठेवायचे. परत विवाह होत नव्हते पूर्वी. तर हे सर्व त्यांनी कडाडून या सगळ्यांचा विरोध केला आणि काय केलं तर प्रथा, बालविवाह, पडदा पद्धत यांना विरोध केला. विधवा विवाह म्हणजे ज्या स्त्रिया विधवा आहेत त्यांचं परत लग्न करता यावं, स्त्रियांना उच्च शिक्षण द्यावं, शिक्षण प्रत्येक स्त्रीला हे घेतलंच पाहिजे, याचं त्यांनी समर्थन केलं. कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. मग पहिल्यांदा त्यांनी कलकत्ता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली, जिथे सर्व हिंदू होते. त्याचप्रमाणे संवाद कुमुदी या वृत्तपत्राद्वारे जनजागृती केली. राजा राममोहन रॉय यांची संवाद कुमुदी हे वृत्तपत्र आहे राजा राममोहन रॉयचं. ठीक आहे. या पत्राद्वारे त्यांनी आपल्या लेखणीतून जनजागृती केली. आता आपण बघणार आहोत प्रार्थना समाज. कोणाचा आहे हा? दादोबा पांडुरंग तरखडकर. तर हे दुसरे समाजसुधारक होते ज्यांनी भारतीय प्रबोधनास सुरुवात केली. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी इसवी सन 1848 साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली. ह्यांनी कोणती केली तर परमहंस सभा. पुढे परमहंस सभा विसर्जित झाल्यानंतर तिच्याच काही सभासदांनी प्रार्थना समाज स्थापन केला आणि मग थोड्या वर्षांनी परमहंस सभा काय झाली? विसर्जित झाली आणि त्याच्यानंतर त्यांच्याच काही सभासदांनी, त्या सभेतल्या काही सभासदांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. दादोबांचे बंधू डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. मग जो प्रार्थना समाज तयार झाला त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते तर दादोबांचे बंधू डॉक्टर आत्माराम पांडुरंग. दादोबांचे बंधू म्हणजे भाऊ, दादोबांचे भाऊ डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. या संस्थेत मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधर मिळाल्यामुळे त्याची प्रतिष्ठा वाढली. मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधर मिळाल्यामुळे त्याची प्रतिष्ठा वाढली. मग ह्या संस्थेमध्ये कोण होतं? जास्तीत जास्त तरुण पदवीधर होते. पदवीधर म्हणजे ज्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे पदवी घेऊन. तर असे सुशिक्षित लोक या संस्थेमध्ये होते. त्यामुळे या संस्थेची प्रतिष्ठा वाढली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
डॉक्टर रा गो भांडारकर यांनी प्रार्थना समाजाचे कार्य पुढे चालवले. मग हे कार्य पुढे चालवणं कोणी चालवलं तर न्यायमूर्ती महादेव रानडे आणि डॉक्टर भांडारकर यांनी प्रार्थना समाजाचे कार्य पुढे चालवले. मूर्तिपूजेला विरोध, एकेश्वरवाद, कर्मकांडाला विरोध ही प्रार्थना समाजाची तत्त्वे होती. आपण राजाराम मोहन रॉय यांनी पण तेच सांगितलेलं आहे. ह्यांचं पण म्हणणं तेच होतं की मूर्तिपूजेला विरोध, एकेश्वरवाद, कर्मकांडाला विरोध. एकेश्वरवाद म्हणजे आमचाच देव श्रेष्ठ आहे, आमचाच देव श्रेष्ठ आहे असं म्हणणं, याला विरोध केला. कर्मकांडाला विरोध केला, मूर्तिपूजेला विरोध केला आणि फक्त प्रार्थनेवर त्यांचा भर होता. प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणेसाठी अनाथालये, स्त्री शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्रशाळा, दलितांसाठी संस्था सुरू केल्या. प्रार्थना समाजाचे सदस्य महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन स्थापन करून त्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. आता ह्या समाजाचं कार्य काय होतं तर प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणेसाठी अनाथालय काढली, स्त्री शिक्षण संस्था काढल्या, कामगारांसाठी रात्रशाळा काढल्या, दलितांसाठी संस्था सुरू केल्या. आणि या समाजामध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे सदस्य होते. त्यांनी काय केलं तर डिप्रेस क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली आणि समाजाची जी काही समस्या आहे, जे काही दुःख आहे ते सोडवण्याचा प्रयत्न केला. आता सत्यशोधक समाज, हा सत्यशोधक समाज कुणी आणि कसा स्थापन केला? सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिराव फुले यांनी इसवी सन 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी सत्यशोधक समाजाने कार्य केले. त्यांनी स्पृश्यतेला विरोध केला. त्याचबरोबर बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार केला, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी सत्यशोधक समाजाने कार्य केले. सर्वधर्म समभाव, त्यांचा अस्पृश्यतेला विरोध होता. म्हणजे काय तर पूर्वी लोक जातीपाती, उच्च नीचपणा, हे कमी जातीचे आहेत असं करायचे, अस्पृश्यता हे करायची, भिन्न म्हणजे आपल्यापेक्षा कमी जातीचा आहे असं करून लोकांना त्रास द्यायचे. मग ह्याचा त्यांनी विरोध केला. समाजाच्या शिक्षणाचा, बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार केला, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणांचे कसब, आता ह्यांनी कशी काय म्हणतात, ह्यांनी कसं भारतीय प्रबोधन केलं तर त्यांनी ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्य, धर्म अशा पुस्तकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. स्त्री पुरुष अथवा माणसामध्ये भेद निर्माण करणाऱ्या चालीरीतींवर कडक टीका केली. म्हणजे काय करायचे, माणसांमध्ये भेद करायचे, त्यांच्यावर टीका केली. आणि आपल्या लेखणीतून त्यांनी गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म अशी पुस्तके काढली आणि यातून समाजाचं प्रबोधन केलं. आता आर्य समाज पाडल ते. स्वामी दयानंद सरस्वती यांनी इसवी सन 1875 आर्य समाजाची स्थापना केली. स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला. सत्यार्थ प्रकाश, प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म असून त्या जातीपातींना स्थान नव्हते. वैदिक धर्मावर त्यांनी भर दिला. वैदिक धर्म हा खरा धर्म आहे आणि आपल्यामध्ये जातीपाती हे नाही आहे, स्त्री पुरुष समानता आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. वेदांकडे परत चला असे आर्य समाजाचे ब्रीद वाक्य होते. वेदांकडे परत चला. वेद आहे ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, त्या वेदांकडे परत चला असं त्यांचं मत होतं, ब्रीद वाक्य होतं. आर्य समाजाच्या भारतभर शाखा उघडल्या
आर्य समाजाच्या माध्यमातून ठिकठिकाणी शिक्षण संस्था उघडल्या. रामकृष्ण मिशन. रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशनने लोकसेवेची कार्य केली. कोणती कार्य केली? दुष्काळग्रस्तांना मदत, रोगी दीनदुबळ्यांना औषधोपचार, स्त्री शिक्षण, आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रात मिशनने कार्य केले आणि आजही करत आहेत. स्वामी विवेकानंद उत्तम वक्ते होते. वक्ते म्हणजे काय? भाषण करणारे. त्यांच्यात ती कलाच होती. त्यांनी इसवी सन 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथील विश्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले. भारतातील तरुणांना उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश त्यांनी दिला. त्यावेळेस अमेरिकेतील शिकागो येथे जेव्हा विश्वधर्म परिषद भरली होती, त्या परिषदेमध्ये हे हिंदू धर्माचे यांनी प्रतिनिधित्व केलं आणि आपल्या भारतीयांना तिथं त्यांनी संदेश दिला. शीख समाजातील सुधारणा. शीखांमधील धर्म सुधारणेसाठी अमृतसर येथे सिंग सभा स्थापन झाली. या संस्थेने शीख समाजात शिक्षण प्रसार व आधुनिकीकरण घडवून आणले. पुढे अकाली चळवळीने शीख समाजातील सुधारणावादी परंपरा चालू ठेवली. शीख समाज म्हणजे पंजाबचा. शीखांमधील धर्म पंजाबी जे लोक असतात त्यांना शीख म्हणतो आपण. शीखांमधील धर्म सुधारणेसाठी अमृतसर येथे सिंग सभा स्थापन झाली. या संस्थेने शीख समाजात शिक्षण प्रसार. कुठली सभा आहे ही? सिंग सभा. ह्या सभेने काय केलं तर त्यांच्या समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हायला पाहिजे आणि आधुनिकीकरण व्हायला पाहिजे, यासाठी त्यांनी बदल घडवून आणले. पुढे अकाली चळवळीने शीख समाजातील सुधारणावादी परंपरा चालू ठेवली. त्यांच्यानंतर अकाली ही चळवळ आली आणि त्यांनी पण शीख समाजातील सुधारणा चालू ठेवली. स्त्रीविषयक सुधारणा. ब्रिटिश सत्तेचा भारतात विस्तार झाला. त्या काळात भारतातील स्त्रियांची परिस्थिती दयनीय होती. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. समानतेची वागणूक दिली जात नव्हती. बालविवाह, जरट-कुमारी विवाह, हुंडा पद्धती, सती प्रथा, केशवपण, विधवा विवाहास विरोध अशा प्रथा समाजात रूढ होता. ब्रिटिश काळी तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड बेंटिंक याला सतीबंदीचा कायदा करण्यासाठी राजा राममोहन रॉय यांसारख्या समाजसुधारकांनी मदत केली. आता ब्रिटिश लोक जसे आपल्याशी समाजाशी क्रूरपणे वागत होते, पण त्यांनी काही ज्या समाजसुधारणा केल्या त्या समाजसुधारणा आपल्यासाठी चांगल्या पण होत्या. आणि त्यांच्यामध्येच जो गव्हर्नर होता लॉर्ड बेंटिंक यांनी सतीची चाल बंद करण्यासाठी राजा राममोहन रॉय यांनी त्यांना मदत केली. सतीची चाल म्हणजे मगाशी सांगितलं ते की नवऱ्याच्या मृत्यूनंतर स्त्रीने त्यांच्या चितेवर दहन स्वतः करून घ्यायचं. आणि केशवपण म्हणजे ते टक्कल करण्याची प्रथा होती की स्त्रियांनी नवऱ्याच्या मृत्यूनंतर आपण कोणता एका मराठी चित्रपटात आपण पाहिले की मला वाटतं काय त्या पिक्चर काकस्पर्श हा मराठी चित्रपट आपण पाहिला. त्याच्यामध्ये केशवपण केलेलं असतं त्या स्त्रीचं, ते दाखवलेलं आहे. म्हणजे आपल्याला पूर्वीच्या उदाहरण देण्याचं कारण एवढंच की पूर्वीच्या चित्रपटावरून आपल्याला समजतं की त्या काळी कशी पद्धत होती आणि किती म्हणजे स्त्रियांवर किती अन्याय होत होता. आणि हे सर्व बंद करण्यासाठी राजा राममोहन रॉय यांनी यांसारख्या अनेक समाजसुधारकांनी बेंटिंकला मदत केली. गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी शतपत्रातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला. शतपत्र यांनी लिहिली होती लोकहितवाद्यांनी, तर त्याच्यातून त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला. 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. त्यात त्यांना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांची साथ लाभली.
समाजातील कर्मठ लोकांनी केलेली टीका निंदा पत्करूनही सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य सुरू ठेवले. सावित्रीबाई फुले होत्या म्हणून आज आपण शिक्षण घेतोय, नाहीतर मुलींना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. आणि सर्व लोक स्त्री शिक्षणाबद्दल त्यांचं मतच नव्हतं की स्त्रियांनी शिक्षण घ्यावी. तर पुढाकार घेतला तो महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी. त्यांनी पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढली आणि लोकांनी त्यांना खूप टीका केली, त्यांच्यावर खूप निंदा केल्या, पण त्यांनी माघार घेतली नाही आणि आपले शिक्षणाचे कार्य चालू ठेवले. महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. केशवपनाची पद्धत बंद व्हावी म्हणून नाभिकांचा संप घडवून आणला. नाभिक म्हणजे काय? आपण आताच्या नाभिकांना आपण न्हावी म्हणतो, न्हावी. तर त्यांचा संप घडवून आणला त्यांनी. का? तर आम्ही करणार नाही, स्त्रीचं केशवपण आम्ही करणार नाही, हे चुकीचं आहे असं सरकारला म्हणण्यापेक्षा असं समाजाला दाखवण्यासाठी नाभिकांचा संप घडवून आणला. विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी पंडित ईश्वरचंद विद्यासागर, विष्णुशास्त्री पंडित व वीरेशलिंगम पंतलू यांनी विशेष प्रयत्न केले. गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या सुधारक या वृत्तपत्रातून बालविवाह संमती वयाचा कायदा यावर परखड मते मांडली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवीदास प्रतीविरुद्ध परिषद भरवली. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केला. विधवा परित्यक्ता यांच्यासह सर्वच महिलांना शिक्षण घेऊन पायावर उभे राहता यावे हा त्यांचा हेतू होता. त्यांच्या प्रयत्नांमधूनच 20व्या शतकातील भारतातील पहिले महिला विद्यापीठ उभे राहिले. पंडिता रमाबाईंनी शारदाश्रम संस्थेची स्थापना करून दिव्यांग मुले स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला. म्हणजे नर्सिंग आपण म्हणतो त्याला, परिचारिका म्हणजे नर्सिंगचा अभ्यास स्त्रियांसाठी सुरू केला. त्यांनी स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून सरकारकडे मागणी केली. स्त्रियांवरील अन्यायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखनातून वाचा फोडली. महात्मा गांधींनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. स्त्रियांनी स्वातंत्र्य चळवळी दरम्यान मोलाचे योगदान दिले. ह्या स्त्रियांना पुढाकार दिल्याबद्दल, स्त्रियांना शिक्षण दिल्यामुळं स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्त्रियांनी पुढाकार घेतला. स्त्री सुधारणा चळवळीमुळे समाजातील अन्यायकारक प्रथा बंद पडण्यास मदत झाली. स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फुटली. स्त्रिया स्वतःचे विचार लेखनातून मांडू लागल्या. शिक्षणामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व फुलून यायला लागले. जरा विचार करा, समाजसुधारकांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली नसती तर आज आपण असतो का? स्त्रिया बाहेर पडल्या नसत्या. आज आपण बघतोय स्त्री आकाशात पण विमान पण चालवते, जहाज पण किंवा काय म्हणतात त्यांना, आर्मीमध्ये पण आहेत, नेव्हीमध्ये पण आहेत स्त्रिया. सगळ्या क्षेत्रात स्त्रिया काम करत आहेत. पण जर या समाजसुधारकांनी पुढाकार घेतले नसते, स्त्री शिक्षणच जर सुरू केलं नसतं तर हे झाले नसते. वर्तमान काळात स्त्रियांच्या जीवनात शिक्षणामुळे कोणते परिवर्तन घडून आले? आता आपण कधीही कुठेही जाऊ पण शकतो. पर्दा पद्धत बंद झालेली, विधवा पुनर्विवाहास मान्यता मिळालेली, मतदानाचा हक्क आपल्याला प्राप्त झालेला आहे. सतीची प्रथा बंद झाली आणि स्त्री शिक्षणावर भर दिला जाऊ लागला आहे. आजही स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असे तुम्हाला वाटते का? जर होय तर कोणते प्रयत्न करायला हवेत?
आजही स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे का? आहे. काही ठिकाणी स्त्रियांना अजूनही शिक्षण दिलं जात नाही. काही एकदम जे आदिवासी विभागात किंवा एकदम आर्थिक परिस्थिती यांची गरीब आहे, तर मोठ्या मुलीला लहान मुलांसाठी तिला सांभाळावं लागतं मुलांना, असं काही म्हणजे असं होतं आहे. काही ठिकाणी स्त्रियांना शिक्षण दिलं जात नाही, तर ते बंद व्हायला पाहिजे. मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळ. मुस्लिम समाजात काय झालेलं आहे, कशी चळवळ सुरू झाली ते बघायचं. अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्मसुधारणेला सुरुवात केली. अब्दुल लतीफ त्यांनी बंगाल प्रांतात मोहम्मदन लिटरसी सोसायटी या संस्थेची स्थापना केली. सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. पुढे याचेच अलीगढ मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झाले. त्यांनी पाश्चिमात्य विज्ञान व तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. पाश्चिमात्य विज्ञान, बाहेरच्या देशातलं विज्ञान आणि बाहेरचं शिक्षणही आपल्या देशात यावं यासाठी प्रयत्न केला. मुस्लिम समाजाने केल्यावर त्याची प्रगती होणार नाही असे त्यांची ठाम मत होते. म्हणजे तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला, पण पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान यांचा जर अंगीकार मुस्लिम समाजाने केला नाही तर त्यांची प्रगती होणार नाही, आणि केला तरच त्यांची प्रगती होईल असे त्यांचे ठाम मत होते. हिंदू समाजातील चळवळ. हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून 1915 साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली. पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केली. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूर येथे स्थापना केली. हिंदुत्ववादी तरुणांची शिस्तबद्ध व चारित्र्य संपन्न संघटना उभी करणे हे त्यांचे ध्येय होते. हिंदू तरुणांनी शिस्तबद्ध व्हायला पाहिजे आणि त्यांच्या चारित्र्य संपन्नता आली पाहिजे, म्हणून त्यांनी काय केलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. स्वातंत्र्यवीर वि. सावरकर यांनी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतितपावन मंदिराची स्थापना केली. सहभोजनादी कार्यक्रम राबवले. आधुनिक भारताच्या इतिहासात प्रबोधनाचा हा आविष्कार महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्य, समता, राष्ट्रवाद या कल्पनांनी भारलेल्या सुधारकांनी राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी चळवळ उभी केली. तिचा अभ्यास आपण पुढील पाठात करणार आहोत. आता समाजात जे काही लागणार आहे, स्त्रिया आता हे पुढच्या धड्यामध्ये आपण स्वातंत्र्याची चळवळ बघणार आहोत. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आतापर्यंत 1856चा उठाव झाला, तर स्त्रियांचा सहभाग एवढा नव्हता, पण आता स्त्रिया शिक्षण घेऊ लागल्या होत्या. त्यांना माहिती पडायला लागलं की आपल्या समाजावर कुठले संकट आहे आणि आपण काय पावलं उचलली पाहिजे, तर त्यांना कळू लागलेलं. आता सर्वांनी एकत्र येऊन स्वातंत्र्य चळवळीस सुरुवात केली होती. तो आपण पुढचा धडा नंतर पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.